बघा हे गौर मध्ये एवढी वाईट भयानक परिस्थिती झालेली आहे. शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. सगळं सोयाबीन वाहून गेलेलं आहे. तरी शासनानं काही दखल घेतलेली नाही याची. तरी शासनाने याची दखल घ्यावी. आणि दुसरी गोष्ट हे पहा मायबाप सरकार हे सोयाबीनला करे तर आलेत पण सगळं उगवायला लागलंय. हे पहा तुम्ही मायबाप सरकार ह्या 8,500 मध्ये कसं ह्या शेतकऱ्याचं भागायचं याचा तुम्ही डबल थोडा विचार करा. देवेंद्र फडणवीस काय झोपी गेला का? देवेंद्र फडणवीसने याची दखल घ्यावी. मुख्यमंत्र्याला आमचं आव्हान आहे की पंचनामे न करता काही नुकसान किती झालंय काय शेतकऱ्याचं हे बघितलं जात नाही. आणि डायरेक्टली तुम्ही 8,500चं अनुदान हेक्टर देत आहेत. पंजाब सारख्या राष्ट्राने तिथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये दिलेला आहे. तर आपल्या महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन या महाराष्ट्रातल्या आपल्या सुद्धा महाराष्ट्र शासनाने आपले पालकमंत्री यांनी बी याची नोंद घ्यावी. पालकमंत्र्यांनी काही दौरा केलेला नाही तरी पालकमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी. तुम्ही बघू शकता की हे जे वड्याचं जे पाणी आलेलं होतं हे पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामधून गेलेलं आहे. ही पूर्ण 100% यांचं नुकसान आहे. मी तुम्हाला दाखवतो की हे जे नदीचं जे पाणी होतं हे तेरणा नदीचं ह्या पाण्याने हे पूर्ण नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये हे पूर्ण ह्याचं चिखल झालेलं आहे. तरी असं वाटणारच नाही की ह्याचं काही भेटेल म्हणून नुकसान किंवा ह्याच्यामधनं काय शेतकऱ्यांना उत्पन्न भेटेल असं कुठले आम्हाला हे वाटत नाही. या इथं एक वडा आहे त्या वड्याचं पूर्ण पाणी ह्या इथं येतं.